श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ काय म्हणतात? मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा, कधीच अपयश येणार नाही. सतत आपण जर एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही, तर सारं काही संसारात सुखीच होतं. त्याचप्रमाणे स्वतःचा विचार करणारे लोक जे असतात ते फक्त थोड्याशा कालावधीकरता प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात ते मात्र त्यांची प्रगती कायम होत राहताना दिसते. डोळे बंद केले तरी संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आला तर थोडं थांबलं आणि चूक झालं तर थोडं नमलं तर सगळ्या समस्या दूर होतील. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहेच, पण त्यासाठी कसोटीवर सिद्ध होत नाही. ते खोटं आहे हे म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रगती संपते, प्रांत थांबतो, तिथे देवाचा प्रांत सुरू होतो. तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलं आहे बरं का. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनीत फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार कधीच नसावा. कोणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कोणीही तुमचं वाकडं करणार नाही. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतला मोठा अडथळा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अधपतन अगदी निश्चितच आहे. जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते ना, तेव्हा एकटेपणा वाटत नाही, भीती वाटत नाही. तेव्हा समजायचं की आपल्यावर स्वामींची कृपा आहे. एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला की सारं काही आपलं राहत नाही. त्यांचं बोट धरलं की ते नेतील तिथे आपण जातो आणि ते म्हणतील ते आपण करतो. तर पुढील आयुष्यात मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला खूप सोपं जातं. श्री स्वामी समर्थ.